नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी असिस्टंट प्रोफेसर राधा तिवारी गोसे वाणिज्य महाविद्यालय वर्धाच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत करते। विद्यार्थी मित्रांनो, आपण मागल्या व्हिडिओमध्ये एक नवीन प्रकारचं गणित अभ्यासलेलं आहे, ज्यामध्ये तुम्हाला म्हणजे डायरेक्ट आपल्याला गणितामध्ये सांगितलेलं असतं, तसंच अमाउंट न लिहिता आपण त्यामध्ये डिस्काउंटची प्रक्रिया, प्रॉफिट ॲडिंगची प्रक्रिया करून मग आपण तिथे टोटल टर्नओव्हरचं कॅल्क्युलेशन कसं करायचं याचा एक आढावा मागल्या गणितामध्ये घेतलेला होता। तुमची तीच कल्पना बिलकुल क्लिअर होऊन जावी तुम्हाला त्या अशा प्रकारच्या गणितामध्ये। जर तुम्हाला असं गणित आलं तर ते सॉल्व करताना त्रास जाऊ नये या कारणास्तव मी आज सुद्धा तुमच्यासाठी त्याच पद्धतीचं गणित घेऊन पुन्हा आलेली आहे। तर तत्पूर्वी सगळ्यात पहिले जसं आपण डिस्क्रिप्शन बॉक्समधून गणित घेतो तसंच डिस्क्रिप्शन बॉक्समधून लिंक घ्यायची आहे आणि या गणिताला तिथनं मग कोरिलेट करण्याचा प्रयत्न करायचा। तर तुमच्याजवळ गणित आहे असं गृहीत धरते आणि आता गणित आपण सगळ्यात पहिले समजून घेऊयात। मेसर्स गोविंद ट्रेडर्स तुमसर ब्रॅकेटमध्ये महाराष्ट्र दिलेला आहे, पण तुम्हाला कल्पना आहे की ते पुन्हा देऊन देते की गणितामध्ये तुम्हाला जे ठिकाण सांगितलेलं आहे ते कोणत्या राज्यामध्ये येतं हे तुम्हाला सांगितलेलं असणार नाही, पण या गणितात मी तुम्हाला दिलेलं आहे की तुमसर आपल्या भंडारा जवळ येतं आणि हे तुमसर कुठे आहे तर महाराष्ट्रामध्ये आहे। तर ती कल्पना आपण गणितामध्येच दिलेली आहे। सप्लाय द फॉलोइंग गुड्स अँड सर्व्हिसेस म्हणजे पुन्हा इथे डायरेक्ट सांगून दिलं की हा वस्तू व सेवा दोघांचा वितरक आहे, प्रोव्हायडर आहे। त्यानंतर आपण बघूया की पर्टिक्युलर्स मध्ये काय सांगितलेलं आहे। तर सगळ्यात पहिलं इथे माहिती दिलेली आहे, सोल्ड 50 फॅन्स ॲट द रेट ₹1500 ईच। आता त्या गणितामध्ये बाय मिस्टेकली तुम्हाला ईच प्रत्येक वेळी लिहून दिलेलं नाही, पण त्याला मिस्टेकही म्हणता येणार नाही, कारण ॲट द रेट 1500 म्हटलेलं आहे म्हणजे त्याची इनडायरेक्टली शब्दाची रचना तशीच आहे की ती प्रत्येकी 1500चा एक पंखा आहे। तर सोल्ड 50 फॅन्स ॲट द रेट 1500 ईच इन 10% डिस्काउंट इन महाराष्ट्र, ऑन 10% डिस्काउंट इन महाराष्ट्र म्हणजे 50 पंखे 1500 रुपये प्रति पंख्याच्या हिशोबाने 10% डिस्काउंट देऊन म्हणजेच कसं देऊन महाराष्ट्रामध्ये विकल्या जात आहे आणि महाराष्ट्रामध्येच विकल्या जात आहे। तुमसर सुद्धा महाराष्ट्रामध्येच आहे म्हणजे होऊ शकतं दुसऱ्या जिल्ह्यामध्ये विकलेलं असेल। तर कोणतं ट्रान्झॅक्शन आहे हे इंट्रा स्टेट ट्रान्झॅक्शन आहे आणि या दोन गणितांवरून तुमची पुन्हा एक चांगली आयडिया क्लिअर होऊन जाईल की प्रत्येक वेळेस तुम्हाला इंट्रा स्टेट इंटर स्टेट असं सांगितलेलं असेल गरजेचं नाही, त्याचं सांगण्याचं हे दुसरं रूप आहे की गणितामध्ये तुम्हाला स्वतः आयडेंटिफाय करायचं आहे की तुम्ही कोणत्या राज्याच्या व्यक्तीचं इथे टोटल टर्नओव्हर कॅल्क्युलेट करत आहात आणि त्यानंतर मग ते दुसऱ्या राज्यांसंबंधी किंवा त्याच राज्यासंबंधी माहिती दिलेली आहे का हे सुद्धा तुम्हाला फाइंड आउट करावं लागतं। दुसरं जे इथे ट्रान्झॅक्शन सांगितलेलं आहे ते आहे सोल्ड 20 टीव्ही ॲट द रेट ₹15,000 ईच ऑन 2% डिस्काउंट इन महाराष्ट्र, हे सुद्धा महाराष्ट्रामध्येच विकलेलं आहे असं सांगितलं आहे। इन MP आहे, सॉरी इथे लिहिलेलं MP आहे म्हणजे आता दुसऱ्या राज्यामध्ये विक्री झालेली आहे। 20 टीव्हींची 15,000 प्रति टीव्हीच्या किंवा प्रति नगच्या हिशोबाने 2% डिस्काउंट घेऊन MP मध्ये विकलेलं आहे। त्यानंतर आहे तिसरं ट्रान्झॅक्शन, सोल्ड टॅक्सेबल सर्व्हिसेस इन UP अँड बिहार ऑफ ₹5,55,000। आता हलकसं इथे काय करून ठेवा की तुम्ही गणित लिहिलेलं असेल डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये घेऊन, तर तिथे स्टार मार्क करून ठेवा। का स्टार मार्क करून घेतलेलं आहे हे काही लोकांच्या लक्षात आले असेल की जे अगदी पहिल्या व्हिडिओ पासून मला फॉलो करून राहिलेले आहे त्यांच्या लक्षात आलेलं, पण ज्यांनी अजून एकही पाहिलेलं नाही, आजच आगंतुक आलेले आहे, तर त्यांना पण घाबरायची गरज नाही। मी आज सुद्धा पुन्हा सांगेल की का आपण स्टार मार्क करून ठेवलेलं आहे। तर तिसऱ्या ट्रान्झॅक्शनला स्टार मार्क करून ठेवा। चौथा आहे प्रोव्हाइड्स ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस इन इंट्रास्टेट ₹1 लाख अँड इन इंटरस्टेट ₹2 लाख। आता हे काय असतं ते मी मागल्या गणितात तुम्हाला सांगितलेलं आहे की वस्तूंचे आपण वस्तू तर विकतोय, पण त्या वस्तू त्या ग्राहकाच्या घरपोच किंवा दुकानापर्यंत पोहोचवण्याचा जो खर्च आहे, ट्रान्सपोर्टचा जो खर्च आहे, वाहतुकीचा जो खर्च आहे, ती सुद्धा सेवा हाच प्रोव्हायडर देतोय आणि ती सेवा पुरवल्या जात आहे म्हणून ही वस्तू व सेवांचा पुरवठा करणारा व्यक्ती असं आपण गृहीत धरलेलं आणि म्हणूनच इथे आपण ही जी सेवांचा पुरवठा झालेला आहे याची रक्कम सुद्धा
टोटल टर्नओव्हरच्या कॅल्क्युलेशन मध्ये घेणार आहोत. त्यानंतर 5वं ट्रान्झॅक्शन दिलेलं आहे आपल्याला, सोल्ड 10 वॉशिंग मशीन @₹25 पर वॉशिंग मशीन ऑन 10% प्रॉफिट इन नागपूर रिजन. म्हणजे आता 10 वॉशिंग मशीन विकलेले आहेत आणि त्यावर 10% नफा घेऊन विकलेला आहे आणि नागपूर रिजन मध्ये विकलेले आहे. म्हणजे नागपूर हे सुद्धा महाराष्ट्रामध्ये, तुमसर हे सुद्धा महाराष्ट्रामध्ये, म्हणजे इंट्रा स्टेट ट्रान्झॅक्शनची आपल्याला इथे कल्पना येऊन जाते. त्यानंतर आहे सप्लाय ऑफ 50 एअर बॅग्स @1000 ईच ऑन 2% डिस्काउंट इन महाराष्ट्र. म्हणजे हे सुद्धा इंट्रा स्टेट ट्रान्झॅक्शन तुम्हाला इथे सांगितलेलं आहे. ॲडवाइस मेसर्स गोविंद ट्रेडर्स फॉर जीएसटी रजिस्ट्रेशन. म्हणजे गोविंदला आता आपल्याला ॲडवाइस करायची आहे की जीएसटीचं रजिस्ट्रेशन करणं त्याला बंधनकारक आहे की नाही. तर सगळ्यात पहिले आता गणित समजून घेतल्यानंतर आपण आपल्या सोल्युशनला तयार करण्याकरिता जाऊया. तर कम्प्युटेशन ऑफ टोटल टर्नओव्हर ऑफ मेसर्स गोविंद ट्रेडर्स तुमसर, जो की रहिवासी आहे तुमसरचा आणि तुमसर येतं महाराष्ट्रामध्ये. म्हणून आता बघा इथे गणितामध्ये स्पेसिफिकली मेन्शन आहे म्हणून इथे आपण MH किंवा महाराष्ट्र लिहिलं. पण जर गणितामध्ये स्पेशली मेन्शन नव्हतं, मागल्या गणिताचा विचार करा, चेन्नई होतं तरी आपण तिथे तामिळनाडू लिहिलेलं. म्हणजे आपल्याला इथे प्रत्येक वेळेस त्या व्यक्तीचं नाव लिहिल्यानंतर ते जे ठिकाण आहे ते कोणत्या राज्यामध्ये येतं हे मेन्शन करणं इथे जरुरी आहे. त्यानंतर पर्टिक्युलर्स रुपीज आपण कॉलम तयार करून घेतलं. अगदी पहिलं आपलं ट्रान्झॅक्शन आहे सोल्ड 50 फॅन्स @₹1500 ईच ऑन 10% डिस्काउंट. तर 50 पंखे विकतोय ₹1500 प्रति पंख्याच्या हिशोबाने, तर याची रक्कम होते 75,000 आणि त्यावर 10% डिस्काउंट जर आपण दिलं तर ₹7,500 75,000 मधून कमी करून टाकल्यानंतर आपली जी आउटर कॉलमची रक्कम आलेली आहे ती आहे ₹67,500 किंवा ₹67,500. त्यानंतर दुसरं ट्रान्झॅक्शन आहे सोल्ड 20 टीव्हीज @15,000 ईच टीव्ही. मग 20 गुणिला 15,000 म्हणजे 20 टीव्हींची एकत्र सामूहिक रक्कम आपण काढली तर ती आली ₹3,00,000 आणि यावर 2% डिस्काउंट दिलेला आहे. तर 2% जर 1%ची रक्कम 3,000 येत आहे तर 2%ची 6,000 येईल. म्हणून 3,00,000 मधून आपण 6,000 वजा करून बाहेर रक्कम लिहिलेली आहे ₹2,94,000. त्यानंतर तिसरं ट्रान्झॅक्शन ज्याला मी स्टार मार्क करून ठेवायला सांगितलेलं. का बरं स्टार मार्क करायला लावलं? तर टॅक्सेबल सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतोय आणि टॅक्सेबल सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या किंवा सोल्ड केल्या तर त्या कोणत्या राज्यामध्ये केल्या? तर UP आणि बिहार मध्ये केलेल्या आहे. आता UP आणि बिहार हे आपल्यासाठी स्पेशल का झालं इथे? कारण आपला जो गोविंद आहे तो महाराष्ट्राचा रहिवासी आहे आणि महाराष्ट्राच्या व्यक्तीने UP आणि बिहार मध्ये टॅक्सेबल सर्व्हिस पुरवलेले आहे. तर पटकन ज्यांनी पहिल्या व्हिडिओ पासून माझे सगळे जे टर्म्स अँड कंडिशन मी शिकवलेले आहे त्या जर फॉलो केल्या असतील तर आपल्याला चौथी अट इथे लागू पडताना दिसून राहिलेली आहे की टॅक्सेबल इंटरस्टेट ट्रान्झॅक्शन ऑफ टॅक्सेबल गुड्स अँड सर्व्हिसेस जर असेल तर जीएसटीचं रजिस्ट्रेशन बंधनकारक होतं. ही अट आपण अभ्यासलेली आहे आणि तीच अट तुम्हाला इथे दिसून पडेल. बघा आता इथे समजून सांगण्याचा आणि तुम्हाला गणितामध्ये देण्याचा एक प्रकार बदललेला आहे की टॅक्सेबल सर्व्हिसेस आहे आणि त्या विकल्या कुठे? तर UP आणि बिहार मध्ये. आता तुम्हाला इथे समजून घ्यायचं की UP आणि बिहार आणि महाराष्ट्र दोन वेगवेगळे राज्य म्हणजे ट्रान्झॅक्शन जे झालेलं आहे ते इंटरस्टेट ट्रान्झॅक्शन झालेलं आहे आणि इंटरस्टेट सोबतच टॅक्सेबल सर्व्हिसेस म्हणजे कर देय सेवांची विक्री झालेली आहे किंवा पुरवठा झालेला आहे. तर या परिस्थितीमध्ये जीएसटीचं रजिस्ट्रेशन बंधनकारक होतं. आपल्याला ही अट लागू पडत नाही. पण तरीही अजून डायरेक्ट आउटराईट आपण निर्णय न घेता फक्त ते काय करायचं तिथे लिहून घ्यायचं. तुम्हाला एक कल्पना यावी म्हणून मी इथेच सांगून दिलं. तर टॅक्सेबल सर्व्हिसेस सोल्ड इन UP अँड बिहार ₹5,55,000. इथे आपल्याला काहीच कमी जास्त सांगितलेलं होतं का? नाही. म्हणजे डिस्काउंट प्रॉफिट असं काहीच नाही सांगितलेलं. त्यानंतर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस इंट्रास्टेट साठी 1,00,000ची आहे, इंटरस्टेट साठी 2,00,000ची आहे. डायरेक्ट आपण आउटर कॉलम मध्ये लिहून घेऊ. त्यानंतर सोल्ड 10 वॉशिंग मशीन @25 ईच
म्हणजेच पहिले 10ची एक मुष्टी रक्कम काढू तर 10 मल्टिप्लाइड बाय 25,000 बरोबर 2,50,000 ही 10 वॉशिंग मशीनची एक संधी रक्कम आहे आणि त्यावर 10% नफा पुन्हा ऍड करून घेऊयात तर 2.5 लाखावर जर 10% नफा घेतला तर 25,000 येईल तर 2,50,000 अधिक 25,000 म्हणजे आउटर कॉलमची आपली रक्कम झालेली आहे 10 वॉशिंग मशीनच्या सेलिंगची 2,75,000 रुपये. त्यानंतर आहे सप्लाय ऑफ 50 एअरबॅग्स ॲट द रेट ₹1,000 ईच. मग पहिले 50 एअरबॅगची रक्कम काढून घ्या 1,000 प्रति एअरबॅगच्या हिशोबाने तर ती आली 50,000 रुपये आणि त्यावर 2% डिस्काउंट देणार आहोत तर 50,000चे 1% 500 आणि 2% 1000 म्हणजेच 50,000तून 1,000 रुपये जर मायनस केले तर आपली आउटर व्हॅल्यू बनून जाईल 49,000 किंवा 49,000. आता इथे आपल्याला दिलेले जितके काही ट्रान्झॅक्शन्स किंवा व्यवहार सांगितले होते त्या सगळ्यांची आपण इथे मांडणी आपल्या रकमेच्या रूपाने नवीन रक्कम तयार करून आउटर कॉलम मध्ये लिहिलेली आहे. म्हणून शेवटी आपण आता कार्य करूया. टोटल टर्नओव्हर ऑफ मेसर्स गोविंद ट्रेडर्स फॉर सेल ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस इज 15,40,500 रुपीज. म्हणजे गोविंदचा वस्तू व सेवांच्या विक्रीवरून येणारी जे पूर्ण उलाढाल आहे टोटल टर्नओव्हर आहे ती आली आहे 15,40,500 रुपये. आणि आता ही टोटल टर्नओव्हरची जी रक्कम आपल्या हातात आल्यानंतर आपण डायरेक्ट जात असतो ऍडवाइस करण्याकरिता म्हणजे तज्ञाची भूमिका आपण इथे बजावत असतो. तर तज्ञाची भूमिका बजावत असताना पुन्हा एकदा आपण बघूयात की गोविंद कुठला रहिवासी तर तो तुमसरचा. तुमसर कोणत्या राज्यामध्ये येतं तर महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्र हे कोणतं राज्य आहे तर सामान्य राज्य आहे जनरल स्टेट आहे. आणि यांनी कोणत्या फक्त वस्तूच विकलेल्या आहेत का की फक्त सेवाच विकलेल्या आहेत का की वस्तू व सेवा दोघांचा हा विक्रेता आहे. तर इथे पटकन आपण उत्तर देऊ शकतो कारण प्रत्येक वेळी ठिकाणी आपण लिहिलेलं आहे की हा वस्तू व सेवा दोघांचा पुरवठादार आहे. तर मग वस्तू व सेवा पुरवतो सामान्य राज्य आहे तर मग अट काय लागली आपल्याला 20 लाखांची. कारण जनरल स्टेट मध्ये जर फक्त वस्तू विकत असेल तर 40 लाखापेक्षा जास्त टर्नओव्हर असावं, फक्त सेवा विकत असेल तर 20 लाखापेक्षा जास्त टर्नओव्हर असावं आणि वस्तू व सेवा दोन्ही विकत असेल तरी 20 लाखापेक्षा जास्त टर्नओव्हर असावं. तर याचं टर्नओव्हर 20 लाखापेक्षा जास्त आहे का आपल्याला अट आहे 20 लाखाची. तर जर आपण डायरेक्ट बघतो आहे तर 15,40,500 रुपये टोटल टर्नओव्हर आहे गोविंदचं पण तरीही 20 लाखाचं सीमा उल्लंघन याच्याद्वारे केल्या गेलेलं नाही. म्हणून आपण ऍडवाइस काय करूया ऍज पर अबाउट स्टेटमेंट टोटल टर्नओव्हर ऑफ सेल ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस इज ₹15,40,500 ऑफ मिस्टर गोविंद बट देयर इज ए interstate sale of taxable services. That's why GST registration is required for Mr. Govind. जर तुम्ही या तिसऱ्या ट्रान्झॅक्शनला नजरअंदाज केलं तर तुमची ही संपूर्ण मेहनत कोलमडून पडेल. कारण जर आपण आपल्या टर्नओव्हरच्या हिशोबाने बघतो तर गोविंदला जीएसटीचं रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक नाही. पण या तिसऱ्या एका ट्रान्झॅक्शनच्या कारणास्तव याला जीएसटीचं रजिस्ट्रेशन करणं भाग आहे. म्हणूनच आता आपण ऍडवाइस मध्ये सखोल माहिती दर्शवणार आहोत की ऍज पर about statement total turnover of sale of goods and services is less than 20 lakh but हा जो but आहे हा खूप महत्वाचा आहे. but there is a interstate sale of किंवा supply of taxable services. That's why registration of GST is required for मिस्टर गोविंद. ठीक आहे. याच्यावरून आता तुम्हाला
जीएसटी रजिस्ट्रेशनची संपूर्ण कल्पना आली असेल की काय अटी असतात, काय शर्ती असतात आणि त्याच्या आधारावर आपलं गणित कसं बदलत असतं. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण संख्यात्मक रूपाने 7व्या गणिताचा इथे अभ्यास केलेला आहे. पण जर विचार केला तर तुमचे जीएसटी रजिस्ट्रेशनचे 10 गणित झालेले आहे. कारण अगदी पहिल्या किंवा दुसऱ्या गणितामध्ये मी तुम्हाला युनियन टेरिटरी असली म्हणजे चंदीगड होतं तिथे उदाहरण, तर काय कराल, मणिपूर किंवा एखादं स्पेशल राज्य घेऊन घेतलेलं होतं आणि जनरल स्टेट गणितामध्येच होतं, म्हणजे एकच गणित 3 वेगळ्या पद्धतीने समजून सांगितलेलं आहे. आणि अगदी त्या दिवशीचं 5व्या नंबरचं गणित सुद्धा जनरल स्टेट व स्पेशल स्टेट असेल तर कसं सोडवायचं या हिशोबाने सांगितलेलं आहे. तर एका गणितामध्ये 2-3 गणितांचा आढावा घेऊन मी तुम्हाला असं सांगितलेलं असल्या कारणास्तव जरी आपली संख्यात्मक इथे 7व्या नंबरचं गणित आज सोडवलेलं आहे, पण आपण तसे 10 गणित इथे जीएसटी रजिस्ट्रेशन संबंधी घेतलेले आहे आणि या 10 गणितांच्या आधारावर तुम्हाला जीएसटीचं रजिस्ट्रेशन करणं भाग असतं की नसतं याची संपूर्ण कल्पना देण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. आणि इथेच आपलं पहिलं युनिट इनडायरेक्ट टॅक्स संबंधी संपलेला आहे. नेक्स्ट व्हिडिओ पासून मी तुम्हाला मिळणार आहे इनपुट टॅक्स क्रेडिट व आउटपुट टॅक्स पेएबल संबंधी माहिती घेऊन आणि दुसऱ्या आपल्या युनिट संबंधी माहिती घेऊन तुमच्या समोर उभी असणार आहे मी. तोपर्यंत आपल्या पहिल्या युनिटचं जितकं काही तुमचं पोर्शन बाकी आहे त्या सगळ्यांची माहिती जमा करा, व्हिडिओ वारंवार बघा जर समजलेलं नसेल तर, आणि आपल्या दुसऱ्या युनिटसाठी तयार राहा. धन्यवाद.